नमस्कार. मराठी वाचक म्हणून आपण घडत असताना काही असे साहित्यिक आहेत की ज्यांना वगळून आपण पुढे जाऊच शकत नाही. असेच एक लेखक म्हणजे रणजित देसाई. खरं तर स्वामीकार रणजित देसाई. स्वामी, श्रीमान योगी, राधेय ही पुस्तकं न वाचलेला वाचक शोधण्याची एक स्पर्धाच घ्यावी लागेल. मराठी कादंबऱ्या, त्यातही ऐतिहासिक कादंबऱ्या वाचणं हे एक वेड आणि त्याची सुरुवात बहुधा स्वामी आणि श्रीमान योगी वाचूनच होते. मराठी माणूस सहसा कर्णाच्या प्रेमात आकंठ बुडालेला असतो, तोही कादंबऱ्यांच्या प्रभावातूनच. अर्थात मराठी कादंबऱ्या असं म्हटलं की रणजित देसाईंसारखे कितीतरी ख्यातनाम कादंबरीकार आठवतात, हो ना? तुम्हाला कुणाची आठवण होतीये? आम्हाला खाली प्रतिक्रियांमध्ये सांगा पाहू. अर्थात रणजित देसाई म्हणजे ज्यांना दादा म्हटलं जायचं, त्यांची ओळख केवळ ऐतिहासिक कादंबरीकार म्हणूनच आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल. कथा, कादंबरी, नाटकं, चित्रपट असे अनेक साहित्य प्रकार त्यांनी हाताळले. हे बंध रेशमाचे हे नाटक आठवतंय का? या नाटकासाठी शांताबाईंनी म्हणजे शांता शेळके यांनी पदं लिहिली होती आणि संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांचं. काटा रुते कुणाला हे गाजलेलं नाट्यपद त्याच नाटकातलं. या नाटकाचा विषयही खूप वेगळा होता. फाळणीच्या पार्श्वभूमीवर दोन मित्रांची अशी ही गोष्ट होती. शिवाय रणजित देसाईंचं गरुड झेप हे नाटक तर अतिशय खास म्हटलं पाहिजे, कारण ते त्यांनी आणि ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर यांनी एकत्र लिहिलं होतं. अशा प्रकारे दोन नाटककारांनी एकत्र येऊन नाटक लिहिण्याचा योग तसा दुर्मिळच म्हटला पाहिजे. शिवाय रंगल्या रात्री अशा, सवाल माझा ऐका यासारख्या गाजलेल्या चित्रपटांचं लेखनही त्यांनी केलं. त्यांना त्यांच्या साहित्य सेवेसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आज त्यांच्याविषयी बोलण्याचं एक निमित्त हे की 8 एप्रिल हा त्यांचा जन्मदिवस. या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्याचा हा आपला एक प्रयत्न. आणि दुसरं महत्वाचं कारण हे की आपल्या आवडत्या लेखकाविषयी आपण अधिक जाणून घ्यायला हवं, हो ना? त्यांनी काय होतं तर त्यांचं साहित्य आपण आणखी छान समजून घेऊ शकतो. एखादी साहित्य कृती, कादंबरी ही कशी लिहिली गेली हे समजून घेणंही खूप रंजक असू शकतं आणि त्यातून त्या कादंबरीचं मोल खऱ्या अर्थाने आपल्याला कळू शकतं. जसं आपल्याला आवडलेल्या चित्रपटाविषयी त्या चित्रपटाच्या मेकिंगच्या गोष्टी आपण ऐकतो, कलाकारांचे, दिग्दर्शकांचे इंटरव्ह्यूज ऐकतो, तसंच हेही व्हायला हवं, हो ना? पण तसं होताना फारसं दिसत नाही हेही खरं. अगदी आवडलेल्या चित्रपटाचा लेखक कोण हे आपल्याला अनेकदा ठाऊक नसतं. हा थोडा लेखक, साहित्यिक यांच्यावर आपण अन्यायच करतो, नाही का? परदेशात मात्र आपल्याला अनेक ठिकाणी साहित्यिकांच्या स्मृती प्रेमाने जपलेल्या दिसतात. त्यातून समाजाचं, त्या लेखकांवरचं प्रेम व्यक्त होत असतं. अर्थात आपल्याकडे अशी उदाहरणं अजिबातच नाहीत असं म्हणायचं नाहीये. आज नाशिककरांचं कुसुमाग्रजांवरचं प्रेम आपल्याला ठाऊकच आहे. केशवसुतांचं स्मारक त्यांच्या जन्मगावी अभिमानानं उभं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं भगूर येथील घर फार सुंदर पद्धतीने जपण्यात आलंय. पण असे प्रयत्न अजून मोठ्या प्रमाणात व्हायला हवे आणि आपणही आवर्जून अशा ठिकाणी जाऊन ही ठिकाणं पाहायला हवीत. जसं रणजित देसाईंना समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या गावाला कोवाडला भेट द्यायलाच हवी. कुठे आहे हे कोवाड तर कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड तालुक्यामध्ये ताम्रपर्णी नदीच्या काठावर वसलेलं हे छोटंसं गाव आहे. नकाशावर त्याचं अस्तित्व छोटंसं असलं तरी या गावात अनेक दिग्गजांचे पाय लागलेत. याचं कारण अर्थातच रणजित देसाई आणि त्यामुळे आजही गावाने त्यांच्या स्मृती खूप प्रेमाने जपल्यात. याच गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील या गावचे इनामदार होते. या आणि आजूबाजूच्या 30-40 गावांची जहागीरदारी त्यांच्याकडे होती. त्यामुळे लहानपणापासून समृद्ध खानदानी वातावरण त्यांना अनुभवता आलं. रणजित देसाईंना गावात सरकार म्हणून हाक मारली जाई. त्यांचं घराणं खरं तर मूळचं निपाणीचं आहे, पण गावाचे म्हणजे कोवाडचे त्यांच्यावर आणि त्यांचं गावावर इतकं प्रेम आहे की प्रसिद्धी मिळाल्यावर सुद्धा ते अशा आडबाजूला, तसं म्हणावं तर खेड अशा गावातच राहिले आणि मी शेतकरी आहे हे अभिमानाने मिरवत राहिले. कला, संगीत, साहित्य याविषयीचा आदर त्यांच्या वडिलांकडून त्यांच्याकडे आला असावा. स्वतः रणजित देसाईंनी एके ठिकाणी लिहिलंय, माझे वडील बालगंधर्वांचे निकट स्नेही. कोल्हापुरात त्यांचे जेवढे प्रयोग होतील त्या सगळ्या प्रयोगांना माझे वडील जात असत. बालगंधर्वांच्या सुरांवर माझ्या वडिलांचं प्रेम, त्याचं वर्णन शब्दात करणं अवघड आहे. कोवाड जरी त्यांचं मूळ गाव असलं तरी त्यांचं बालपण प्रामुख्याने कोल्हापुरात त्यांच्या आजीकडे म्हणजे आईच्या आईकडे गेलं.
ते 2-2.5 वर्षाचे असतानाच त्यांची आई गेली. त्यामुळे आपल्या आजीकडे ते राहायला आले. कोल्हापुरातल्या शाहूपुरीमधल्या घोरपड्यांच्या वाड्यात ते लहानाचे मोठे झाले. त्यांची आजी सुंदराबाई घोरपडे यांनी त्यांच्यावर वाचनाचे संस्कार केले. त्यांच्या मावशीमुळे बडोद्याच्या राजघराण्याशीही त्यांचं नातं होतं आणि तिथेही ते अधूनमधून जात असत. त्यामुळे तेथील वातावरणाचा त्यांचा आपसुकच अभ्यास झाला होता. कोल्हापूरच्या संस्थानिक वातावरणाचा प्रभाव त्यांच्या साहित्यावर आपल्याला सहज पाहता येतो. लहानपणी राजे राजवाड्यांच्या बरोबर हिंडणं, त्यांचे रीतिरिवाजांचं झालेलं निरीक्षण, या सगळ्यामुळे पुढे ऐतिहासिक कथा कादंबऱ्या लिहिताना त्यांना या निरीक्षणाचा खूप उपयोग झालेला दिसतो. त्यांनी स्वामी ही कादंबरी लिहिली त्याआधी घडलेली एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते. तेव्हा रणजित देसाईंच्या 2 कादंबऱ्या प्रकाशित झाल्या होत्या. त्यांना खूप यश मिळालं होतं असं काही नव्हतं आणि त्या सामाजिक स्वरूपाच्या कादंबऱ्या होत्या. पण कथाकार म्हणून त्यांना बऱ्यापैकी लौकिक प्राप्त झाला होता. अशा वेळी त्यांना माधवराव पेशवे यांच्यावर काहीतरी लिहावं असं वाटत होतं. पण त्यांच्या कानावर आलं की ज्येष्ठ साहित्यिक आणि त्यांचे गुरु वि.स. खांडेकर हे सुद्धा त्याच विषयावर कादंबरी लिहिणार आहेत. आता काय करावं? हा विषय आपण हाती घ्यावा की घेऊ नये अशा संभ्रमात ते असताना ते खांडेकरांना जाऊन भेटले आणि खांडेकरांनी त्यांना लगेच परवानगी दिली. ते म्हणाले, तू लिहिणार असशील तर मी माझा बेत रहित करतो आणि तुझ्या हातून इतकी छान कादंबरी घडावी की मी या विषयावर लिहिण्याचा संकल्प केला होता याची लोकांना आठवणही राहू नये, असा त्यांनी तोंड भरून आशीर्वाद दिला. स्वामीला जे अभूतपूर्व यश मिळालं त्याला कुठेतरी या आशीर्वादाचं पाठबळ होतं अशी कृतज्ञतेची भावना दादा नेहमी व्यक्त करत. ऐतिहासिक कादंबरी लिहिणं ही अवघड गोष्ट आहे. त्यासाठी खूप संशोधन करावं लागतं. अनेक गोष्टींविषयी पुरावे नसतात, मग अंदाज बांधावे लागतात. त्या काळाचा, तेव्हाच्या जगण्याचा सखोल अभ्यास करावा लागतो. या दृष्टीने रणजित देसाई किती पद्धतशीर अभ्यास करत असत हे त्यांच्या नोंदी पाहिल्या की लक्षात येतं. मी अतिशय भाग्यवान आहे असं म्हणेन, कारण मी कोवाडला त्यांचं ते लेजर पाहिलंय. कुठल्या बखरीमध्ये आपण काय केव्हा वाचलं याची नीट नोंद करून त्याचा वापर आपण कादंबरीत कुठे करणार आहोत हेही त्यांनी लिहून ठेवलंय. हे लिहिलं त्याचा आधार काय असं जर कुणी विचारलं तर 2 मिनिटात नोंद दाखवू शकतील इतकी सिस्टमॅटिक मांडणी केली आहे. इतिहास जाणून घेण्यासाठी भूगोल समजून घेणं सुद्धा खूप गरजेचं असतं. त्यासाठी ते खूप फिरत. ते लिहितात, श्रीमान योगीच्या निमित्ताने मी खूप फिरलो. आग्र्यापासून तंजावर पर्यंतचा मुलूक गड कोटांसह पाहिला. त्याबद्दल माझी टिंगलही होत असे. काय छत्रपती भेटले का? काय म्हणाले? असे खवचट प्रश्न मला विचारले जात. पण इतिहासाच्या पानातून इतिहास कधी साकार होत नसतो. इतिहासाच्या पानातून हरवलेला प्रसंग जुन्या पुराण्या वास्तूंमधून अजूनही बोलत असतो, आपल्याशी हितगुज करत असतो. शिवाजीराजे आग्र्याला गेले त्या वाटेवर दौलताबादचा किल्ला आहे. त्याच किल्ल्यावर एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा लखोजीराव जाधव मुजऱ्याला गेले असताना त्यांची आणि त्यांच्या मुलांची कत्तल झाली. औरंगजेबाच्या दरबारी निघालेल्या शरणागत शिवाजी महाराजांच्या मनात ही आठवण तरळली नसेल का? त्याच वाटेवर भोसल्यांचे दैवत घृष्णेश्वर याचंही मंदिर लागतं. तिथं राजांनी अभिषेक केला नसेल? बखर घाटी ओलांडून आग्र्याला जावं लागतं. अकबरानं त्या घाटाला दक्षिणेचा दरवाजा असं नाव दिलं होतं. तो घाट पार करत असता माघारी दक्षिणचा दरवाजा आपल्यासाठी बंद तर होणार नाही ना, अशी चिंता राजांना लागली नसेल का? आता या सगळ्याला पुरावा काय दाखवायचा? तसा पुरावा कुठेच नाही. म्हणूनच म्हणतो, इतिहासाची मर्यादा कठोर असते. 1972 सालच्या प्रादेशिक मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी हे विचार मांडले होते. याच भाषणात सध्या गाजत असलेल्या एका मुद्द्याचा उल्लेख झालाय. सध्या रायगडावर असणाऱ्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीविषयी खूप उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्याविषयी रणजित देसाई यांनी जे लिहिलंय ते इथे सहजच सांगावंसं वाटतं. ते म्हणतात, आपण कधी रायगडाला गेलात तर तिथे शिवछत्रपतींची समाधी पहा. ज्या पुतळाबाई राजांच्या नंतर सती गेल्या त्यांचं तिथे तुळशी वृंदावनही नाही, पण शिवाजी राजांच्या समाधीला लागून एका कुत्र्याची समाधी आहे. त्यावर एक शिलालेख कोरलेला आहे. हे समर्था घरचे श्वान राजांचे देहावसान झाल्यानंतर त्यांना स्वर्गा पावे तो सोबत करीत गेले.
आधार, राजसन्यास, लेखक राम गणेश गडकरी. यापेक्षा इतिहासाच्या मर्यादेबद्दल मी अधिक काय बोलणार. इतिहास आणि ललित लेखन यांची गल्लत अशीच व्हायची असं दादांनी लिहून ठेवलंय. रणजित देसाई म्हणतायत ते खरंय. ललित लेखनातली एखादी कल्पना जनमानसाच्या मनाचा इतका ठाव घेते की तोच खरा इतिहास असं वाटू लागतं. अशा काही प्रसंगांविषयी म्हणा, व्यक्तींविषयी म्हणा किंवा ठिकाणांविषयी वेगळंच प्रेमही वाटू लागतं. स्वामीच्याच बाबतीत असंच काहीसं घडलं असं म्हणताय. कसं, एक प्रसंगच सांगते. थेऊरचं गणपती मंदिर हे अर्थातच अष्टविनायकांपैकी एक प्रसिद्ध असलेलं असं मंदिर आहे. एकदा स्वामी प्रसिद्ध झाल्यानंतर रणजित देसाई थेऊरच्या चिंतामणीच्या दर्शनाला गेले होते. तिथल्या गाईडला हेच ते असं काही माहीत नव्हतं. त्यांनी काही त्यांना चेहऱ्याने ओळखलं नाही. त्याने रमा माधव यांची खोली दाखवली आणि मग विचारलं, हे देवस्थान कशामुळे प्रसिद्ध झालंय ठाऊक आहे का. रणजित देसाईंच्या स्वामीमुळे. आता खूप जास्त संख्येने भाविक इथे येतात. तुम्ही वाचली आहे का ती कादंबरी, असा प्रश्न रणजित देसाईंनी त्याला विचारताच तो म्हणाला, तर त्या कादंबरीमुळेच तर आम्हालाही या परिसराचा इतिहास कळला. आणि त्यांनी रणजित देसाईंनाच प्रश्न केला, तुम्ही स्वामी वाचली आहे का. आता या प्रश्नावर दादांनी नकारार्थी मान हलवली, पण आजूबाजूच्या इतरांना मात्र हसू कसं लपवावं हेच कळेनसं झालं. राजा रवी वर्मा ही त्यांची अशीच एक विलक्षण कादंबरी, ज्यावर केतन मेहता यांनी रंगरसिया हा चित्रपट केला. खरं तर असं सांगण्यासारखं खूप काही आहे, पण आज इथेच थांबूया. त्यांच्या आयुष्यावर आधारित एका छान पुस्तकाचा संकेत दुवा देतो आहोत. ते पुस्तक जरूर वाचा. आणि हो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रियांमधून आम्हाला नक्की सांगा. मराठीची माहिती आणि महती सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आपला हा छोटासा प्रयत्न आहे. त्यामध्ये तुम्हीही सहभागी व्हा. त्यासाठी काय करायचंय तर मधुरा वेलणकर साटम या आपल्या वाहिनीला पसंती द्या, तिचा प्रसार करा. आणि अजून सहभागी झाला नसाल, सभासद झाला नसाल तर ताबडतोब सभासदही व्हा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. अर्थातच या वाहिनीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.